तो भाई नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे आत्ता एक ब्लॉग मी संपवला आणि एक नवीन ब्लॉगला सुरुवात केली आहे. तर पोहोचलो आहे आम्ही जवळपास आता 5-5:30 वाजत आले सर. तर आम्ही आता पोहोचलो आहे अयोध्याला आणि हे अयोध्याचं मोठं जात स्टेशन आहे. ही आमची ट्रेन आहे आत्ताची आणि ही आमची सवंगडी. बाकीचे समोर गेले. तर चला मग आता आमचं पहिले लगेज आम्ही तिथं लगेज रूममध्ये ठेवतो. तर मित्रांनो, आम्ही जवळपास स्टेशनपासून 1 किलोमीटर दूर चालत आलो आहे. जसं मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे सगळं काही, तर अजून सांगायची गरज नाही आहे. हे आहे पुढचं लता मंगेशकर चौक आणि हे सूर्यनारायणाची मूर्ती आहे आणि हे आपले सवंगडी मित्र आहे सगळे आणि बाकीचे अजून मागे राहिलेले आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही वाट पाहत आहे. बाकी काही इकडे शरयू नदीचा घाट आहे आणि इकडं नदीकडे जायचा रस्ता आहे. हे सगळं तुम्हाला माहीतच आहे, पण अजून एक्सप्लोअर करू अजून मजा. आता आपल्याला घाटावर जायचं आहे, ते याचेच आहे अजून. त्याच्यासाठी वाट पाहून राहिलो आम्ही सगळेजण, बाकी काही नाही. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौंडा यहाँ नहीं रुक. मागा डुप्या असं. हा चलो लवकर थांब ना बे. तू बोट जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. टिक्का लावला. जय श्रीराम. जय श्रीराम. जानकी बैठे हैं मेरे सीने में. ₹100 पर पर्सननी हे आम्ही रूम घेतली आहे रामकी पिढीच्या मागं. सो गौरव भाऊ काय म्हणू शकता आपण? नंबर रूम आहे. अँथेटिक पुरातत्व काळात कशा रूम राहत होत्या चाळीसारख्या. जाऊन चाल आपण कसे. हो बिलकुल बिलकुल एकदम आमची जुनाट रूम आहे. म्हणजे एकदम हे पाटलाच्या काळातली. तुमचं काय म्हणणं आहे? सेंट मारला आत्ताच. आमचं मनोबल तर काही घेऊच नका. आम्ही जेवायला गेल्याशिवाय तुम्हाला काही. अरे बापरे, काही म्हणण्याची इच्छा काहीच नाही का भाऊ? आपलं काही म्हणण्याची इच्छा आहे का? नाही, आता फक्त आपल्या जेवणाचा बंदोबस्त करायचा. काहीतरी जेवायची व्यवस्था लावू. लय वाटलं आम्ही जेवलो नाही. ट्रेनमध्ये बी नाही जेवलो आम्ही, जनरलमध्ये. कारण बिर्याणी येत होती. सगळंच येत होतं पण जेवलो नाही कारण सगळं पॅक होतं तिथचं. दिस इज अवर स्टे आणि तिथं आमची रूम आहे ती वरची. हा परिसर आहे. ओ भाई गर्दी, बाप रे बाप. हे आहे हनुमानगडी आणि ते आहे मारुती. ही आहे गर्दी आणि हा आहे आपला दादा आणि बाकीचे माग आहेत. जय श्रीराम. जय श्रीराम. 1 hour later. बोला भाऊ, काय म्हणता? जेवण करणं चालू आहे आता. चालू आहे का? बाकी प्रवास सुखाचा झाला का? रस्सी जल गई पर बल नहीं गया. नहीं. असे काही भावांना व्यवस्था आहे. हे अमावा मंदिर नाव आहे आणि या साईडनं तिकडल्या मागच्या बाजूनं आहे राम मंदिर आणि आम्ही आलो आहे हनुमानगडीपासून विरुद्ध दिशेनं. सो अशी
जेवणाची व्यवस्था असते दररोज. The next day. हरिओम, काय म्हणतं? काही नाही. काही आहे बाकी थंडीचा हालचाल इकडं बाई इकडं. नमस्कार मंडळी, तुमचा परिचय करून देतो हरिओम महाराजशी. हरिओम महाराज काही बोलू इच्छिता? कुठं? अरे बापरे, इतक्या थंडीत इतकं मोठं स्ट्रगल. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. कुकुर आहे बे तू? झोपला? उठना का? तर मंडळी नमस्कार, आता वाजले सकाळचे 7:30 आणि इतक्या कडाक्याच्या थंडीत आम्ही चाललो नदीच्या काठावर आंघोळ करायला. आजची आहे 26 जानेवारी. सगळ्यांना गणतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. सगळेजण आम्ही चाललोय सकाळी आत्ता आंघोळ करायला शेड्यूलमध्ये. तर चला मग सगळेजण, तुम्ही पण म्हणून आमच्यासोबत इतक्या थंडीत. चला वाचतोची, चला 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 नदीवर चला. चलो थंडी लय आहे पण गर्दी बाकीची जास्त आहे. सगळेजण शेड्यूल नदीवर आंघोळ करायला चालले आहे सकाळी सकाळी. हा पर्व काळ बा किती खातात ना काय. सगळेच जण चालले महाकुंभ आणि सगळेच जण आलेले आहे वेगवेगळ्या स्टेटमधून आणि सगळे चालले मस्त आंघोळ करायला सकाळी सकाळी स्नान करायला. ते इतक्या थंडीत सकाळचे 5:30 वाजत आले असणार आता. आणि थंडी इतकी आहे की 10 अंश सेल्सिअस. तरी या थंडीत आंघोळ करायसाठी मी चाललो, पण आम्ही अजून डुबकी लावायची आहे. डुबकी लावल्यावर आम्हाला अजून माहीत पडत. चलो धुवार किती आहे. हा आणि गर्दी पण खूप जास्त आहे भाऊ, गर्दी पण खूप जास्त आहे. देवर्षि नारद कहते हैं, अरे गप थंडी आहे बा. पाण्यात गेलं. भाऊ भाऊ तुम्ही कुठं चालले हो? कुठं चालले? स्नान करायला चाललो. झालं कॅमेरा पुरता. काय होय सगुनी, काय झालं? Very dangerous. थंडी लागून राहिली. कैसा नाही. जिस राह पे तुम चल रहे हो बेटा, एक दिन पूरी तरह फंसोगे. उस दिन मुझे याद करना, मैं पहुंच जाऊंगा. नेफ्रावली दीदी, पुलिस चौकी आ जाओ, कंट्रोल वालियो. तो भाई आमचा हनुमानगडीचं दर्शन झालं आहे आणि आता जवळपास किती वाजले? आम्ही 7:30 वाजले आणि आम्ही मस्त फ्रीची कॉफी पिऊन राहिलो. फ्रीची कॉफी भेटली आम्हाला एका मठातून. आता आम्ही चाललो राम मंदिराकडे एकदम शॉर्टकट गल्लीनं. हे सर्व जे गर्दी आहे ना महाकुंभाच्यानं जमा झालेली आहे इकडं. इथून मग वाराणसीले, मग वाराणसीहून प्रयागराजले, हे सगळं फेऱ्या नाही सगळं काम. तर हे पुढं पहा, हे इथं चेकिंगची व्यवस्था आहे हे पूर्ण. आणि हे अशी लाईन आहे. इकडून आल्यानंतर इथं चेकिंगची व्यवस्था आणि पुढं आता. आणि ही मशीन आहे बॅग चेकिंग करायची.
तिकडे लॉकर आहे, मोबाईल आणि पॉकेट तिकडे ठेवायचे, इकडे चपला ठेवण्याची व्यवस्था आहे. आणि चला आपण माझा हा फोन ठेवतो. मंदिराच्या परिसरात आपला फोन घेऊन जायची अनुमती नाही आहे, तर लॉकरमध्ये ठेवावं लागेल. इकडं जितकं दाखवू शकतो तितकं दाखवतो आणि पुढचं काही दाखवता येणार नाही. मंदिर फोन ठेवण्याची लॉकर आहे आणि या लाईनमध्ये मी जाऊन फोन ठेवणार आहे. भेटूया दर्शन झाल्यानंतर. जय श्री. One hour later. तर आता आमचं दर्शन झालं. इकडूनच प्रवेशद्वार होतं, इकडूनच गेलो आणि तिकडं मंदिर आहे. सो आता इथून एक्झिट करायचं आहे आणि हे सगळे मित्रमंडळी एक डाव जोराचा नारा लावूया. जय श्रीराम, जय श्रीराम, वंदे मातरम, जय श्रीराम. हा गाव फुकट सांगत ना. इतकी गर्दी झाली की तिथं पोलिसांना ते हे बॅरिगेटिंग करायला लागली. डायरेक्ट बॅरिगेटिंग केलेली आहे गर्दीच्या ना. फुल गर्दी तरी इकडून लोक येत आहेत. सो आम्ही इथं थांबून आहे आणि आमचे काही मित्र तिकडं अटकलेले आहे मागं, तर त्यांची वाट पाहत आहे. दर्शन मस्त झालं. तर जे कोणी अयोध्या, काशी आणि प्रयागराज साठी येत आहे, आजची तारीख आहे 26 जानेवारी आणि आम्ही सकाळी दर्शन करण्यासाठी आलो होतो. तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आता जवळपास 9 वाजत आले सण आणि 9 वाजताची तुम्हाला गर्दी दाखवतो. पहा रस्त्यावर हे प्रवेशद्वार आहे. हे दोन्ही नगारखाने आहेत आणि हे प्रवेशद्वार आहे. इथून प्रवेश करायचा असते आत. 1 किलोमीटरची बारी आहे आणि पूर्ण 1 किलोमीटर फुल आहे. पूर्ण रस्त्यावर गर्दी आलेली आहे. पूर्ण इकडं मागं गेलेली आहे रस्त्यावर, रामपथावर. आणि हे पूर्ण रस्ता जाम आहे पूर्ण. अशी काही आता परिस्थिती आहे 26 तारखेची आणि यानंतर याच्यावर विकट परिस्थिती येणार आहे भयंकर. पोलिसांना इथं बॅरिगेटिंग करावी लागत आहे. बापरे, हे बघू शकता इकडं पण गर्दी लागलेली आहे, पूर्ण फुल लाईन. पाहू शकता तुम्ही पूर्ण आतमध्ये जाण्यासाठी इकडून पूर्ण फुल बारी लागली आहे एकदम मागून. इकडं 1 किलोमीटर आतमध्ये जावं लागते आणि इकडं पण फुल लागलेली आहे. म्हणजे आज फक्त 26 तारीख आहे, तर इकडं पण खूप लोक दर्शनासाठी येत आहे प्रयागराजच्या कारणास्तव. आणि इकडं पण खूप लांब बारी अशी लागलेली आहे. सकाळीच तुम्हाला दाखवतो, थांबा. हे पहा, भयानक गर्दी आली ना. बापरे. आता ही सिंगल बारी आहे, ही बी बाकीची लांब आहे, तर तुम्हाला दाखवतो. परत एकदा आम्ही कालच्याच ठिकाणी अमावा मंदिरवर जेवण्यासाठी आलो आहे आणि आज आम्ही वेगळ्या ठिकाणी जेवायला बसलो. मंदिराच्या अंदर. मंदिर तेच आहे पण मंदिराच्या अंदर परिसरात बसलो आज. काल बाहेरच्या परिसरात जेवायला बसलो होतो. काहीशी लास्टपर्यंत आम्हीच आहे, सगळ्यात लास्टले आम्हीच आहे आणि बाकी इकडं अशी लाईन लागलेली आहे. तुम्हाला दाखवतो परिसर एकदा. आणि हा असा परिसर आहे आणि जेवणासाठी सगळेजण बसलेले आहेत. इथं आम्ही सगळ्यात लास्टला बसलेलो आहे. इथं मी बसलेलो आहे. इकडल्या साईडला राम मंदिराचा परिसर आहे मागं. मला दिसत असेल की नाही माहिती नाही.
पण हा मागचा राम मंदिराचा परिसर आहे आणि इकडे रसोई घर आहे. नाही बस ठीक आहे, असं काहीच आहे. काल रात्री इथं जेवत होतो आणि आता जेवण केलं आम्ही मस्तपैकी. आणि हे पुढचं जे व्ह्यू आहे राम मंदिराचा आहे. फोन तर घेऊन जाता आला नाही पण तुम्हाला असं दाखवतो. हे आहे दशरथ भवन आणि जे दरवाजे जे आहे मोठे मोठे आहे, सागाचे दरवाजे आहे मोठे. काय जबरदस्त कलाकृती आहे, म्हणजे रंगरंगोटी खूप चांगली केली आहे. बाकी इकडं काय आहे माहिती नाही, बस इतकंच होतं का? अच्छा हां, हे फक्त प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार एकदम रायगडाच्या प्रवेशद्वारासारखं दिसत आहे. तर भाई लोग हे पाहताय आपण जबरदस्त कनक भवन, याचंच नाव आहे कनक भवन. आणि हे श्री कनक भुवनेश्वर महादेव. अच्छा, हे महादेवाचं मंदिर आहे मग. सो ते असू द्या, बाकी काही नाही. पण हे भवन बाकी किती जबरदस्त आहे, किती मोठी प्रतिकृती आहे, एकदम राजवाडा टाईप वाटत आहे. घंटा बघायला चाललो आम्ही. घंटा सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. काय पाहून या लागते? काय धुवायला गेला ना राजा? काय बा लागते? घंटा